मी 20 वर्षांचा होतो. घरी पैशांची कमतरता असल्याने मी गीतादेवींच्या घरी काम करू लागलो. त्याच्या घरातील सर्व कामे मी मोठ्या कष्टाने करायचो. त्याच्या घरात जेवढी माणसे होती तेवढीच विनंत्याही जास्त होत्या. सकाळपासूनच माझ्या नावावर ऑर्डर्स येऊ लागल्या, तरीही मी सर्वांची विनंती आनंदाने पूर्ण केली. जणू माझ्या दोन्ही पायात 10 चाके आहे. घरातील प्रत्येक सदस्य माझ्या सेवेवर समाधानी आहे. गीतादेवीच्या कुटुंबानेही माझी सेवा आणि प्रामाणिकपणा स्वीकारला. मीही अशीच होते. दुधासारखी गोरी आणि कमळासारखी गुळगुळीत शरीर, काळेभोर डोळे, रसाळ ओठ, पातळ कंबर, काळ्या सापासारखे लांब काळे केस आणि खणखणीत आवाज. माझ्या सौंदर्याने मला एखाद्या नायिकेसारखे वाटले. चित्रपट. माझ्याच वयाची घरातील मालकीन गीतादेवी यांची मुलगी रचना हिचे जुने पण आधुनिक डिझाइन केलेले कपडे घालायचे तेव्हा माझे सौंदर्य आणखीनच वाढायचे. गीतादेवीचा मुलगा अज्ज माझ्यासाठी वेडा होता. तो नेहमी माझ्या भोवती फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मी पण मनापासून त्याच्यावर प्रेम करायला लागलो होतो. आतापर्यंत आम्ही दोघांनीही आमच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या नव्हत्या. घरातील इतर कामांव्यतिरिक्त गीतादेवींच्या वृद्ध सासूबाईंची संपूर्ण जबाबदारी ही माझ्या खांद्यावर आली. खरंतर गीतादेवी एका कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या. त्यांना सकाळी 8 वाजता घरातून निघायचं होतं. मोठा मुलगा अज्ज आणि मुलगी रचना दोघेही सकाळी 9 वाजता आपापल्या कॉलेजला निघायचे. गीता देवी यांचे पती रमणजी यांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यांच्या पाहुण्यांसाठी चहानाश्त्याची व्यवस्था मला पाहावी लागत असे. मी सकाळी 7 वाजता त्याच्या फ्लॅटवर पोहोचायचो. 10 तास सतत काम केल्यानंतर मी संध्याकाळी 6 वाजताच घरी परतू शकलो. एके दिवशी मी गीतादेवीच्या घरी एकटाच होतो. म्हातारी आई सुद्धा काही कामासाठी शेजारी गेली होती. घरातील काम उरकून आराम करायला बसलो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर अज्ज उभा होता. घरात दुसरे कोणी नाही का? अजयने आत येताना विचारले. नाही, मी एक लहान उत्तर दिले. माझ्याशिवाय खोलीत अजयच्या उपस्थितीने माझ्या हृदयाची धडधड सुटली. मी टक लावून पाहत होतो तर अजयचे मन मला एकटे पाहून भटकायला लागले. अजय त्याच्या खोलीत जात असताना त्याने मला एक ग्लास पाणी द्यायला बोलावले. मी पाणी घेऊन खोलीत पोहोचलो. अजयने मला ग्लास टेबलावर ठेवायला खुणावला. ग्लास ठेवून मी परतायला लागलो तेव्हा अजयने मागून मला घट्ट मिठीत घेतले. एक तर मुलीचे काळेभोर शरीर, एकटेपणाची अडचण आणि मास्तर होण्याच्या ओझ्यामुळे अज्ज त्याच्यातल्या प्राण्याला पूर्णपणे शरण गेला होता. काय करताय साहेब? मी खूप घाबरलो होतो. तुला पाहिजे ते. तू चित्रपटांची नायिका व्हायला हवी होतीस. तू कोणत्या गरीब कुटुंबात जन्मलीस. काही हरकत नाही. तू मोठ्या घरची सून होण्यास लायक आहेस. माझ्या प्रिये, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मग अजयने मला बेडवर फेकले आणि माझ्या अंगावर स्वार होऊ लागला. त्याची शक्ती माझ्यावर वापरत अज्ज अगदी निर्लज्जपणे म्हणाला, आधी तुझे तारुण्य भोग आणि मग मी तुला माझ्या कुटुंबाची सून बनवी. पण लग्नाआधी हे सगळं करणं पाप आहे. मी विनवणी करत म्हणालो. पापांचे पुण्यदोष नंतर समजावून सांग. मूर्ख मुली, आधी मला पाहिजे ते करू दे. अज्ज वासनेच्या आगीत पूर्णपणे जळत होता. काही करण्याआधीच घराचा दरवाजा उघडला. समोर गीता देवी उभी होती. आईला बघून अज्ज आधी घाबरला, मग कपडे बदलून बेडवरून उतरला. मी पण उभा राहिलो. हे सर्व काय चालले आहे? गीता देवी ओरडली. बघ आई, कसल्या बेलगाम मुलीला घरी नोकरी दिलीस. मला एकटे पाहून त्याने जबरदस्तीने मला बेडवर ओढले. ती या घरची सून होण्याचे स्वप्न पाहत आहे. अजयने एका दमात त्याचा दोष माझ्यावर फोडला. नाही मालकीन, नाही, हे खरे नाही. मी म्हणालो आणि ओरडलो.
आई तू बघ किती हट्टी आहे ही मुलगी. ती मला खूप दिवसांपासून त्रास देत होती, पण आज मला एकटी पाहिल्यानंतर ती तिच्या ख्या स्वभावात आली आहे, असे अजयने स्पष्टीकरण देताना सांगितले. मी या लहान लोकांना चांगले ओळखतो. ते नक्कीच त्यांची योग्यता दर्शवतात. आता मी त्याला कामावर ठेवू शकत नाही. गीता देवी माझ्याकडे डोळे मिचकावत म्हणाली. नाही मालकीन, असं करू नकोस, आपण उपाशी मरू, मी म्हणालो. तुम्ही उपाशी का मराल? पुदिना घेऊन बाजारात बसा, तुमची भूक तसेच इतरांची भूक भागवा. घर झाडून किती कमावणार? चल आता माझ्या घरातून बाहेर पडू. ती माझ्या मुलाला दोष देते. गीतादेवी उदासीनपणे म्हणाल्या. मी चकित होऊन सर्व काही ऐकत राहिलो आणि बघत राहिलो. डोकं चक्कर येऊ लागलं. काही वेळाने मी शांत झालो आणि त्याच्याकडे बघता दाराबाहेर गेलो. घरी आल्यावर मी रडत रडत आईला संपूर्ण हकीकत सांगितली. आईला धक्काच बसला. आई, यात माझा दोष नाही. हे खरे आहे की मी अज्जबाबूवर मनापासून प्रेम करू लागलो होतो, पण या सर्व गोष्टींसाठी मी कधीच तयार नव्हतो. शेवटच्या क्षणी शिक्षिका आली आणि मी उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. आई मला माफ कर. मी रडायला लागलो. आईने मला ओढून मिठी मारली. मी कितीतरी वेळ आईला मिठी मारून रडत राहिलो. रडल्यानंतर माझे हृदय हलके झाले. मी लुटण्यापासून वाचलो यासाठी मी मनातल्या मनात गीतादेवीचे आभार मानत होतो. शेवटच्या क्षणी त्यांचे आगमन माझ्यासाठी वरदान ठरले. आता माझ्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं दुःख नव्हतं. माझ्या स्वप्नांचा राजकुमार आतून खूप रागीट निघाला. मासिक पगाराची आशा तुटली तर इज्जतीचा कोहिनूर वाचला तर काय होईल? तो परत आला असता तर कोणत्या दुकानात सापडला असता, असे बोलून आईने सुटकेचा निश्वास सोडला. काहीतरी गमावताना बरंच काही वाचवल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरही दिसत होतं.